गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतोच. सर्वांच्या आयुष्यात प्रथम गुरु म्हणजे आई, कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. सर्वात प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरु म्हणजे आईकडून घेतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. त्यानंतर वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरु असतात. गुरुची महती थोर असते, म्हणून लहानपणापासून आपल्याला आचार्य देवो भव ही शिकवण दिली जाते. गुरु अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो. या शिकवणीमुळेच भारतात गुरुपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. आईनंतर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक गुरुवर्य चरणी शतय नमन. या अनुषंगाने आज चांदवड येथील चंद्रेश्वरी गडावर महादेवाच्या मंदिरात महंत जयदेवपुरी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होताना महिला व पुरुष दिसतात व त्यांना गुरुचे आज्ञा कसे असते हे देण्यात येते. या संदर्भात चांदवड येथील चंद्रेश्वर गड या ठिकाणी आलेले भाविक नतमस्तक होऊन आणि दुःखी संसारेमध्ये आल्यानंतर सुखच घेऊन जातो, असा आजपर्यंत हा मोठा इतिहास आहे, असे विलास तात्या ठोंबसे यांनी सांगितले. सांगाल दादा, आज गुरुपौर्णिमा आहे, त्या संदर्भामध्ये आपण इथे मंदिरात आलेला आहात. आज खऱ्या अर्थाने भारतभर गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. त्याचप्रमाणे चांदवड चंद्रेश्वर येथे ऋषीमुनींची तपस्थळी असलेला हा विभाग आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वामी जयदेवपुरी महाराज, त्याच्या अगोदर विद्यानंदजी महाराज, त्यांच्या अगोदर दयानंदजी महाराज या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यगण आहेत आणि चंद्रेश्वर महादेवाच्यावरती जनतेचा मोठी श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर गुरुजींचे आशीर्वाद, खरं म्हणजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आल्यानंतर भाविक नतमस्तक होऊन आणि दुःखी संसारामधून आल्यानंतर या ठिकाणी निश्चितपणाने सुखच घेऊन जातो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मोठी तपस्थळी असल्यामुळे, गुरुचं मोठं स्थान असल्यामुळे आणि गुरुच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक येतात आणि ते भाविक अतिशय मनाने समाधानाने या ठिकाणी जातात. धन्यवाद. तात्या ठोंबसे. आपल्याला घडवणारे जे गुरु म्हणून जे लाभले त्या सगळ्या गुरूंचे स्मरण करण्यासाठी हा दिवस म्हणून ओळखला जातो. सुभाष पवार, सहाय्यक व्यवस्थापक, रेणुकादेवी ट्रस्ट, चांदवड. पौर्णिमा हा भारतातील परंपरेत एक विशेष दिन म्हणून साजरा केला जातो. आषाढ महिन्याच्या या तिथीला गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यासांनी जे वेदांचं वर्गीकरण, महाभारताचे लेखन आणि अनेक पुराण कथांचे लेखन झाले आहे आणि गुरुच्या स्मरणात शिष्यानं जी गुरूंची सेवा किंवा गुरूंचा सन्मान केला पाहिजे, तो भाग म्हणून ह्या गुरुपौर्णिमेचं खरं वैशिष्ट्य आहे. आज आपल्याला घडवणारे जे गुरु म्हणून आपल्याला लाभले त्या सगळ्या गुरूंचं स्मरण करण्यासाठी हा खास दिवस असतो आणि याचं महत्त्व संपूर्ण भारतातच नाही तर इतर देशात सुद्धा पाळलं जातं आणि म्हणून हा खूप मोठा सण या आषाढ महिन्यामध्ये येतो आणि या सणाला माझ्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या शुभेच्छा. काय सांगाल, आज गुरुपौर्णिमा आहे, या निमित्तानं तुम्ही आज चंद्रेश्वरी गडावर आलेले आहात, या संदर्भात काय सांगाल? म्हणजे आम्ही चंद्रेश्वरी गडावरती आज गुरुपौर्णिमेनिमित्त आलो होतो व सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपण गुरुपौर्णिमा कशासाठी त्याचं महत्त्व काय, तर आपण गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरुकडे
त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो किंवा वेगवेगळ्या देवस्थानावरती जात असतो. आपण सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना आपले गुरु मानतो, कारण त्यांनी आपल्याला या संसारात आणलेलं असतं ना, त्यामुळे. आणि आपण त्यांची सर्वात पहिले पूजा करतो. आपण लहानपणापासून त्यांनी आपल्याला सांभाळलेलं असतं, तर आपण आपल्या आईवडिलांना सर्वात महत्त्व देत असतो. सेकंड नंबर, आपण आपल्या मातेला म्हणजे भूमातेला किंवा गौमातेला या सर्वांना आपण गुरु मानत असतो. आणखी आपण आपल्या शिक्षकांना गुरु मानत असतो, कारण त्यांनी आपल्याला ज्ञानाचा सर्वात मोठा भांडार दिलेला असतो. आणखी आपण आपल्या आध्यात्मिक गुरूंना सर्वात जास्त महत्त्व देतो, कारण म्हणतात की आध्यात्मिक गुरूंशिवाय आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत नसते. त्यामुळे गुरुपौर्णिमेला जास्त महत्त्व दिलं जातं. गुरुपौर्णिमा वर्षातनं एकदा जास्त एक दिवस ह्या दिवसाला महत्त्व दिलेलं असतं. आणि ह्या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्वजण गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व देतात. आणि माझ्याही मते की आपण ह्या दिवशी सर्व गुरूंचा म्हणजे सर्व आपण त्यांना गुरु मानतो किंवा वडीलधाऱ्यांना आपण आदर देतो, तर त्यांना आपण जास्त आदर कमीत कमी ह्याच दिवशी नाही तर दररोज आदर दिला पाहिजे. जरी आज आपण त्यांच्यासाठी म्हणजे आशीर्वाद वगैरे घेतो, एकच दिवस तर असं नसतो ना की गुरुचा आपण आशीर्वाद घेतला पाहिजे, तर वर्षभर आपण त्याचं आचरण केलं पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये गुरुचं महत्त्व काय आहे, तरी हे फक्त आपण बोलतानाच नाही तर ते आचरणात आणलं पाहिजे, स्वतःमध्ये आत्मसात केलं पाहिजे. माझ्या मते गुरु हे आपल्याला फक्त ज्ञान देणारे नसतात, तर जीवन जगावं कसं हे शिकवणारे असतात. म्हणून आपण आपल्या गुरूंना सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि इतरांनाही ते म्हणजे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गुरु काय असतात. गुरु फक्त हे म्हणजे नावापुरतेच नसतात, त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. काय नाव आपलं? ठीक आहे. काय नाव आपलं? नाव काय तुझं? माझं नाव कविता जाधव. सर्वात पहिले आपल्याला जन्म देता आईला गुरु मानावे असे प्रतिपादन कुमारी जाधव यांनी केले. तसेच पाथरशेंबे येथील चंद्रेश्वर भक्त परिवार मंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे चंद्रेश्वर गडावर येणाऱ्या भाविक भक्तांना भंडारा म्हणून देण्यात येत आहे. डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्कासाठी नंबर 9822 49 99 40 89 83 1504 60.